आजपासून पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकऱ्यांनी जे आमरण उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाला खरं म्हणजे उपोषणाची वेळ यायला नको पाहिजे होती. इतकी त्यांची मागण्या साध्या आहे आणि त्या भागात जाणारा 4-5 किलोमीटरचा रस्ता त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली आहे. साधी मोटरसायकल तिथे जात नाही. अनेक लोकांचे अपघात त्या रस्त्याने जाताना झाले आहे आणि गाडीवाले मोसंबीच्या घेणारे कपाशीच्या गाड्या येणाऱ्या कधी कधी त्या रस्त्याने चिखल झाला असता कपाशी शेतकऱ्याला 4-4-5-5 दिवस शेतामध्ये सोडून द्यावी लागते आणि ती कधी चोरीला जाते कधी काय होतं ते सांगता येत नाही. तिथे मजूर कामाला त्या भागात येत नाही. पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट जी मागणी आहे ती तर निव्वळ प्रशासनाच्या चुकीमुळे झालेली आहे असं मी समजतो. कारण जो राज्य मार्गच नाहीये, राष्ट्रीय मार्गच नाहीये, तो जिल्हा परिषदचा मार्ग क्रमांक 203 आहे आणि तो जिल्हा परिषदचा मार्ग 203 असताना त्याच्या आजूबाजूच्या शेतांना यांनी रेडी रेकनरमध्ये जास्त रेट लावून दिले. याच्यात कुठल्याही प्रकारची शासकीय प्रतिनिधींची चुकी नसून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची 100% चुकी आहे. कर्त्यांच्या साध्या चुकीने त्याच्यासाठी आम्ही पण पाठपुरावा करतोय. तहसीलदारशी आम्ही भांडतोय, पीडब्ल्यूडीच्या लोकांशी भांडतोय, जिल्हा परिषदच्या लोकांशी भांडतोय. आता उपोषणाला लोक बसणार आहे तेव्हा त्यांना तिथे जाग येते की अरे या सगळंच झालं. म्हणजे इतके दिवस या लोकांनी जे पैसे भरले याचं काय? आपला जो शेतकरी आहे जमीन विक्री करतो किंवा घेतो त्याला तेव्हा तुम्ही जास्त पैसे घेताय. तिथे हायवेच नाहीये. बरं तुम्ही हायवे दिला तर लोक जास्त पण पैसे देते, आपल्या शेताला पण जास्त भाव येईल. तर तुमच्या या मागण्या अतिशय रास्त आहे. तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्यासाठी आमचा तुम्हाला मनापासून पाठिंबा आहे. आणि शेतकरी जेव्हा जागा होतो, शेतकरी जेव्हा सगळं जात धर्म पक्ष सोडून जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते. कारण तुम्ही कुठल्या पक्षासाठी काम नाही करत आहे, तुम्ही कुठल्या नेत्यासाठी काम नाही करत आहे, तुम्ही कुठल्या जातीसाठी काम नाही करत आहे, तुम्ही गावासाठी आणि गावाच्या रस्त्यासाठी काम करताय. तुमच्या उपोषणाला मी मनापासून पाठिंबा देतो. काही मदत लागली अर्ध्या रात्रीने तुमच्यासाठी हजर आहे इतकी या निमित्ताने ग्वाही देतो. धन्यवाद.